श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 47चा उर्वरित भाग. गाईचे दूध देणे इतके वाढले की गाई धुताना धुणाऱ्याच्या हाताला बेडकुडी यायच्या व हात दुखायचे. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मनात आले की हे महाराज साधू पुरुष आहेत, याचे काय खरे. राहतील तर राहतील, नाही तर जातील निघून दुसरीकडे. हे गाई चारायला जातात तरी कोणत्या जंगलात व कोणत्या ठिकाणी हे आपण आताच पाहून ठेवलेले बरे. असा विचार करून तो पाहायला गेला तेव्हा सर्वज्ञ खडकावर बसलेले व सभोवताली गायी आनंदाने रवत करीत बसलेल्या दिसल्या आणि त्याने मनासी म्हटले, अरे हे सामान्य नसून महापुरुष आहेत, ते साक्षात श्रीकृष्ण आहेत. मग घरी घेऊन आपल्या पत्नीला सांगितले. सर्वज्ञ आले की एक चरण तू धर व एक चरण मी धरीन, मग प्रार्थना करू. सर्वज्ञांना विचारू आपण कोण आहात. पण त्या दिवशी सर्वज्ञ रानातून निघाले. संध्याकाळी गाई वाड्यात घातल्या आणि बाहेरच्या बाहेर निघून गेले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.